त्यांच्या हिशोबानेच पाणी प्यायला बसतात. हा गट बसला वाटतं पाणी प्यायला. आहे ना असंच? नसेल तर आता अनुभव घ्या. पण कोणता गट करायचा नाही, कोणती शाखा करायची नाही, सगळे आपले. ते लाल कपडेवाले, काळ्या कपडेवाले, गोऱ्या कपडेवाले, गिरेवाले. देवाने का शाखा भेद करायला सांगितलं काय? देव काय 2-4 आहेत काय? देवाच्या काही शाखा आहेत काय? काही देवाने सांगितलं की याला नीच बघ, याला उच बघ. अच्युत गोत्रीय किंगा. तुम्ही अच्युत गोत्री आहेत ना? परमेश्वराचे आहेत ना तुम्ही? मग कशाला म्हणताय आपल्या शाखेचं नाही? देवाने हे शिकवलं काय? हे आपल्या शाखेचं नाही. अरे तुला शाखा फुटल्यात ना, सगळ्या फांद्या फुटल्यात ना तुला, आणि म्हणून त्या संबंधियात अडकतो आणि त्या संबंधियाचा गुण घेतो आणि इकडे शाखा भेद करतो. देवाने शाखा एका भेद करायला सांगितलं नाही. असा भेद केला तर कधी तुमचा उद्धारही होणार नाही. रजस्तमे निरसल्या वांचणी अपरोक्षाशी पात्र नव्हे. रजतम सत्व, कोणाविषयी द्वेष भाव मनामध्ये बिलकुल नाही पाहिजे. नाही तर काय अपरोक्ष तुम्हाला. अशा प्रकारे तो अपरोक्ष ज्ञानिया सन्निधानी क्षाळी का सन्निधानी क्षाळी. असन्निधानात पण कर्माचा नाश करतो. देव जर झोपलेले असतील, पहुडलेले